नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर। तर आज व्हिडिओ आहे अंगणवाडी सेविका संदर्भात। तर जे कोणते भगिनी अंगणवाडीमध्ये आहेत तर त्यांच्या संदर्भात व्हिडिओ असणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा। काय अपडेट आहे तर जून महिन्याच्या पेमेंटच्या संदर्भात आहे, वेतनवाढ आहे का काय आहे, जे सर्क्युलर नवीन आलेला आहे 24 जून 2025ला। तर त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे पहा। 24 जून 2025ला एक सर्क्युलर आलेला आहे अंगणवाडी सेविकाच्या संदर्भात। तर त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ आहे तर व्यवस्थित पूर्ण पाहायला विसरू नका, स्किप नका करू। स्किप जर केलं तुम्ही मध्येच बंद जर केलं तर तुम्हाला माहिती समजणार नाही। तर चला स्टार्ट करूया। पहा काय सांगितलेलं आहे, हेडिंग काय यामध्ये। सब्जेक्ट असा आहे की अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबत। पहा काय होतंय, बऱ्याच महिन्यापासून एक 2-4 महिन्यापासून आरोग्य विभागाची पण जी सॅलरी आहे ती पण झाली नाही आहे। जे CHO आहेत तर त्यांची पण सॅलरी नाही झाली। त्यानंतर आरोग्य विभागामध्ये बरेच असे काही पोस्ट आहेत तर त्यांची पण सॅलरी नाही झाली। त्यानंतर अंगणवाडी विभाग जे आहे यामध्ये पण महिला व बालविकास कल्याण यामध्ये अंगणवाडी जे आहे यामध्ये पण सॅलरी जून महिन्याची थोडीशी लेट होऊ शकते का काय होतं त्याविषयी हा व्हिडिओ आहे। तर पहा जूनमध्ये यामध्ये 24 जून 2025चा हा सर्क्युलर आहे, ठीक आहे। तर काय सांगितले, महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय दिलेला आहे यामध्ये पहा। त्यानंतर मंत्रालय 24 जून। तर पहा महिला व बाल विकास विभागाचा हा संदर्भ जोडलेला आहे, पहिला संदर्भ आणि हा दुसरा संदर्भ यामध्ये जोडलेला आहे। तर पहा काय सांगतो हा संदर्भ, तर पाहून घेऊ चला पुढं। तर असं आहे शासन निर्णय यामध्ये असं सांगितलं की आयुक्त एकात्मिक बाल विकास व सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना हे केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येत आहे, ठीक आहे। केंद्र शासनाकडून विविध कालावधीमध्ये निधी प्राप्त होत नसल्यामुळे, ठीक आहे, आता कोणती पण सॅलरी एक समजून घ्या, जी सॅलरी जी असते ही दोघांमध्ये डिवाइड होऊन होत असते। काही ठिकाणची अशी असते, काही ठिकाणची स्टेट असते। आता दोघांमध्ये एक जे असते सेंट्रल गव्हर्नमेंट, ठीक आहे। कोणती पण वस्तू हे दोन मध्ये असते, एक सेंट्रल गव्हर्नमेंट आणि एक स्टेट गव्हर्नमेंट। तर यामध्ये पहा सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये काही फंड सेंट्रल गव्हर्नमेंट पुरवठा करतो, काही फंड सॅलरी मधला म्हणा किंवा कोणत्याही भागामधला, आणि काही फंड जो असतो स्टेट गव्हर्नमेंट पुरवठा करतो। तर यामध्ये असं सांगितलंय की सेंट्रल गव्हर्नमेंटकडून जे आहेत बजेट ते आलेलं नाहीये। तर पायामध्ये केंद्र शासनाकडून विहित कालावधीमध्ये निधी प्राप्त होत नसल्यामुळे ते कोणासाठी, जे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे। जे अंगणवाडी सेविका आहेत त्यांचे सॅलरी जी आहे ती सॅलरी नियमित व्हावीसाठी, पण सेंट्रल गव्हर्नमेंट ते जे सॅलरी आहे ती व्यवस्थित स्टेटला जे आहे रेग्युलरली पुरवठा करत नाहीये। तर ते करण्यासाठी याकरिता अप्पर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली 2 जून 2017ला ही बैठक झाली होती, ठीक आहे। हे दरवेळेसच होत होतं, लेट होत होती सॅलरी, त्यामुळं ही बैठक झाली 2 जून 2017ला। तर यामध्ये आयोजित बैठकीमध्ये अंगणवाडी सेविकाच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम जी आहे, जे ठरलेली या वर्षामध्ये अॅन्युअल हे जे इयर आहे तो उदाहरणार्थ 24-25 या वर्षामध्ये एवढी सॅलरी लागते। तर ह्या जे ठरलेली रक्कम आहे ही अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता पायामध्ये काय सांगितलं होतं की जर उदाहरणामध्ये जर तुमची सॅलरी जर सेंट्रलकडून आली नसेल तर मग हे काय असतं, स्टेटकडेचं बजेट असतं ऑलरेडी सॉरी। तर मग ते बजेट जे आहे तुम्ही काय करा, ते बजेट तुम्ही देऊन ते सॅलरी पूर्ण देऊन टाकत जावा, असं त्या मीटिंगमध्ये ठरलेलं आहे। सॅलरी पेंडिंग ठेवू नका असं यामध्ये सांगितलंय। दुसरा शासन निर्णय काय सांगतो, सदर शासन निर्णयाच्या अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे जून, हा महत्वाचा पॉईंट लक्षात ठेवा, माहे जून, ठीक आहे। जून महिना चालू आहे तर जून महिन्याच्या पगारीसाठी माहे जून या महिन्याचा मानधन अदा करण्याकरता खालील विवरणपत्रातील रकाना 1 क्रमांकामधील प्रधान लेख शीर्ष उपशीर्ष उद्दिष्टामध्ये रकाना 2 क्रमांकामध्ये नमूद अर्थसंकल्पित तरतुदीमधून रकाना 4 मध्ये दर्शविल्यानुसार एकूण रक्कम जे आहे ते 218 कोटी एवढा निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। तर आता पहा हे जून महिन्याच्या पगारीसाठी हा व्हिडिओ आहे। पहा आता याचं सँक्शन झालेलं आहे। ही गोष्ट जर अशी एवढ्या लेट होत असेल तर मग त्या ठिकाणी तुमची सॅलरी पण लेट होत असते। ह्या गोष्टी ह्या ज्या आहेत त्या
जून महिन्याच्या सॅलरीसाठी हा संदर्भात आहे। यामध्ये 218 कोटी तुम्हाला राज्याच्या अंगणवाडीच्या ज्या सेविका आहेत त्यांना पगार करण्यासाठी एवढं लागणार आहे जून महिन्याचं। ठीक आहे, तर हे याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे। तर पहा पुढे काय सांगितलं ते पण पाहून घेऊ। तर यामध्ये सांगितलेलं आहे की शासन निर्णयामध्ये 25,200 त्यानंतर 12,600 अर्थसंकल्पित तरतूद सन 25-26 साठी, त्यानंतर यापूर्वी वितरित निधी जे आहे ते पण दिलेला आहे यामध्ये 12,600 आणि या आदेशांत वितरित करण्यात येत असलेला निधी हे 4,200 अशा प्रकारे निधी दिलेला आहे। त्यानंतर यामध्ये मंजुरी वगैरे 16,800 त्यानंतर 8,400 आणि 2,800 अशा प्रकारे दाखवलेला आहे। तर काय सांगतात पुढचे पॉईंट, आयुक्त एकात्मिक बाल विकास योजना नवी मुंबई यांना वरील प्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी विविध पद्धतीने खर्च करण्यात कारवाई करावी, तसेच केंद्र शासनाचा निधी प्राप्त करून घेण्याच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून पाठपुरावा करावा। ठीक आहे, म्हणजे वरचा सेंट्रलचा जो निधी आला नाही तो पण तुम्ही पाहायचा आहे असं यांनी सांगितलेलं आहे। सदर शासन निर्णय योजना नियोजन विभागाच्या संदर्भामध्ये हे सांगितलेले आहे। त्यानंतर सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र-गव्हर्नमेंट.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून संकेतक या नंबरवरून तुम्ही ते चेक करू शकता। तुम्हाला जर हा पाहायचा असेल तर हा नंबर आहे, हा नंबर तुम्ही GR जे आहे त्या महाराष्ट्र.यावर किंवा मग महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.in या संकेतस्थळावर टाकून तुम्ही हे जे आहे शासन निर्णय ह्या अंकाचा शासन निर्णय टाकल्यानंतर डिजिटल स्वाक्षरीने सक्षम करण्यात आलेला काढण्यात येत आहे। ठीक आहे, तर तुम्हाला हे भेटून जाईल। जे कोणाला हा PDF पाहिजे असेल तर त्यांना हा PDF पाहू शकता तुम्ही, हे वेबसाईटवर भेटून जाईल ह्या महाराष्ट्र शासनच्या। तर अशा प्रकारचा व्हिडिओ आहे पहा, खूप महत्त्वाचा व्हिडिओ। जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा। चॅनल जर पहिल्यांदा आला असेल चॅनल सबस्क्राईब करायला पण विसरू नका। तर अशाच नवीन अपडेट जे आहेत ते अपडेट आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। ते अंगणवाडी असेल, नर्सिंग असेल, बरेच जे कोणत्या आपल्या विभागाच्या भरती संदर्भात असेल, नोकरीच्या संदर्भात असेल ते अपडेट घेऊन येत असतो। तर अशा प्रकारची माहिती होती। हे सर्क्युलर जे आहे हे खूप महत्त्वाचं आहे, कारण जे आहे सॅलरी जे आहे सगळे अपेक्षा करून ठेवतात वेळेवर येते का नाही, तर त्यासाठी ह्या गोष्टी बऱ्याच जणांना हे खालच्या स्तरावर माहीत होणं पण गरजेचं असते। अंगणवाडी जे कोणी कर्मचारी आहेत तर हे जे बजेट आहे हे बजेट पुरवठा केलेला आहे राज्य शासनानं। तर केंद्र सरकार जेव्हा केव्हा बजेट करेल तेव्हा तुम्ही ते केंद्र शासनानं राज्य शासनानं घेऊन तुम्हाला ते पुढची प्रोसेस चालू ठेवायची असं सांगितलेलं आहे। तोपर्यंत तुम्ही सध्या जे गव्हर्नमेंट आहे त्या गव्हर्नमेंटने तुमच्या विचार केलेला आहे आणि तुमच्या सॅलरीच्यासाठी स्टेट गव्हर्नमेंटने तुमचं फंड पण तयार करून हे पुढं पाठवलेलं आहे। तर खूप महत्त्वाची अपडेट आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी। तर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, नवीन आला असतं तर शेअर सबस्क्राईब पण करायला विसरू नका। धन्यवाद भगिनींनो, मित्रांनो, सगळ्यांना असेच चॅनलला फॉलो करा आणि सपोर्ट करा। धन्यवाद।